नमस्कार. आज आपण सप्टेंबर 2013चा दुसरा आणि तिसरा पेपर कंप्लीट करत आहोत. सर्वप्रथम पहिला प्रश्न, पेपर क्रमांक 2चा. श्री चंगदेव दंडनायके विष्णुगृह केले हा मजकूर कोणत्या शिलालेखातील आहे? तो आहे पळसदेव येथील शिलालेख. मराठी भाषेतील आद्य ताम्रपट म्हणून दिवे आगर ताम्रपटाचा उल्लेख केला जातो. तो इसवी सन 1060 आहे. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. जतीचा दशकू या नावाने प्रसिद्ध असलेल्या महानुभाव पंथातील आरत्या कोणी लिहिल्या आहेत? माहिमभट यांनी. जतीचा दशकू माहिमभट. राक्षसता गडीची लढाई या बखरीचा लेखक कोण? व्यंकटाद्री तकेल निसिदा. तो तेच शत्रू येऊन रामाजी पंत बापूजी पंत वगैरे यास जखमी भारी केले पडले. मी एकटा राहिलो तो गवतात गेलो ईश्वरे तृणे करून माझे रक्षण केले हा मजकूर कशातील आहे? नाना फडणीस यांचे आत्मवृत्त. धन्य त्या पुरुषाचा पिता त्यास साम्यता दशरथाची किंवा पंडूची हे गौरवपूर्ण उद्धार कोणत्या बखरीमधील आहे? पानिपतची बखर. तुझविन काय करू प्राण किती कंठी धरू आता जीव जाऊ पाहे धावा घाली माझे आहे. हे अभंग कोणाचा आहे? संत जनाबाई. स्त्री शूद्रादी आघवे घालून या ये नावे एकेची खेपे स्वये न्यावे भजन भावे परतीला. असे कोणी म्हटले आहे? संत एकनाथ. याचं पहिलं उत्तर आहे, कसं ते बघू. चिद्दोध रामायण निरंजन माधव, मंत्र रामायण मोरोपंत, भागवत रामायण वामन, मंगल रामायण गिरीधर. पुढीलपैकी कोणती रचना रमा वल्लभदासांची नाही? रास पंचाध्यायी. बाकी रमा वल्लभदासांची आहे गुरुवळी, चमत्कारी टीका आणि दशक निर्धार. जोड्या लावायच्या आहे. उत्तर डी आहे याचं. अपरोक्षानुभूती वामन पंडित, चंद्रावळी नागेश, अविनाश संदेशहरण अमृतेश्वर. अविनाश संदेहहरण अमृतेश्वर आणि अनुभव शतक उद्धवचिद्दर. आषाढ शुद्ध एकादशी नामा विनवी विठोबासी आज्ञा द्यावी मजसी समाधी विश्रांतीसी. आयुष्य कळसासी आले अभंगत्वा सिद्धी नेले ज्ञानेश्वर संगती घडले तीर्थमिसे जगद्वार. परिसा भागवत. झाली तरुणपणाची धूळ पती नाही शेजेवरी सुंदरा रडे मुळमुळ आता काय करू मी संसार सर्पापरी गमते गडे गळामध्ये हार. राम जोशी यांची ही शाहिरी लावणी आहे. याचं सी उत्तर आहे. तानाजीचा पोवाडा शाहीर तुळशीदास. टिपूवरील स्वारीचा पोवाडा शाहीर राजू सुलतान. कर्नाटकच्या स्वारीचा पोवाडा शाहीर बाबू सवाई रामा. नानासाहेब पेशव्यांचा पोवाडा शाहीर शिवराम पिंपळगावकर. शिवराम किंकरकृत गोपिका स्वयंवर, राघव मुनिकृत वत्सला स्वयंवर, काशीदासाचे द्रौपदी स्वयंवर ही ग्रंथ संपदा कोणत्या परंपरेतील आहे? महानुभाव परंपरेतील. एकची घाई खेळता खेळतो आपणची बसवंत झाला रे असे संत तुकारामांनी कोणाविषयी म्हटले आहे? संत एकनाथांविषयी म्हटले आहे. पेशवा दप्तर या नावाचा पत्रव्यवहार जनतेसाठी खुला करण्याचे श्रेय कोणाचे आहे? महादेव गोविंद रानडे. रुय्यकाचा अलंकार सर्वस्व हा प्रमाणभूत ग्रंथ असून त्यावर हेमचंद्राची विमर्शिनी ही टीका स्वतंत्र ग्रंथ इतकीच मान्यता पावली आहे. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध. पुढीलपैकी रसाची कसोटी कोणती नाही? भावबंध ही रसाची कसोटी नाही. रसाचा आत्मा चर्वणा आहे. चर्वणा आस्वादन भोग हे शब्द रसप्रतीतीच्या अर्थाचे आहेत. हे रसप्रतीतीविषयी विधान कोणी केले आहे? अभिनव गुप्त.
शोकांतिकेच्या वाचनाने हे जग दुःखपूर्ण आहे. या ज्ञानाचे संपादन होऊन वाटणारे सुख किंवा होणारी उन्नत वृत्ती हेच शोकांतिकेचे फल होय. ही भूमिका कोणाची? शोपनहॉवर. वाङ्मय हे कालनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ असा प्रश्न उत्पन्न करून कालो वा कारण राज्ञ राजा वा काल कारणम इति ते संशयो नाम भूत राजा कालस्य कारणम हे वचन लक्षात घेऊन वाङ्मय निर्मितीचे श्रेय व्यक्तीला कोणी दिले? वाम जोशी यांनी दिलेले आहे. विरचनावाद या संकल्पनेच्या आकलनासाठी मूलाधार म्हणून कोणता ग्रंथ सहाय्यभूत ठरतो? ऑफ ग्रॅमॅटॉलॉजी. उत्तर वसाहतवादाची मांडणी पुढीलपैकी कोणी केली नाही? जॉनथन कलर. औद्योगिक क्रांतीनंतर भारतात जी विचारसरणी प्रस्तुत झाली तिला आधुनिकतावाद असे म्हणतात आणि भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर रूढ झालेल्या विचारसरणीला कालिकदृष्ट्या उत्तर आधुनिकवाद असे म्हणतात. संपूर्ण विधान चूक. लिरिकला वैनिक किंवा वीणा काव्य हे नाव कोणी प्रस्तुत केले? नावा टिळक. जोडा लावा. तुलसीदल, अंजली ठकार, नाच पोरी नाच, सरिता पत्की, कस्तुरी, शिरीष पै आणि तृप्ती सुहासिनी इर्लेकर. लेख आणि लेखक जोडा लावा. मराठी वाङ्मयावर क्ष. किरण, अशोक शहाणे. कवी काव्य आणि काव्यरती गो. आगरकर. भाषांतर विष्णू शास्त्री चिपळूणकर. मुख्यार्थाची कैफियत राश्री जोग. परत जोडा लावा. संमती कायद्याचे नाटक नारायण बापूजी कानिटकर. चंद्रग्रहण यशवंत नारायण टिपणीस. आग्राहून सुटका विष्णू हरी औंधकर आणि वरवंचना गोविंद सदाशिव टेंबे. कालानुक्रमे कविता संग्रह लावायचा आहे. अग्निपराग, माझ्या माहेरी जा, अनुपमा आणि उर्मिला. प्रवास वर्णने आणि वर्णनकार. गुलाबी प्रकाशात बोलक्या लेखण्या अनंत काणेकर. हिरवी उन्हे प्रभाकर पाध्ये. रशियात 30 महिने दी. गो. तेंडुलकर आणि लाल नदी निळे डोंगर वसंत अवसरे. साता उत्तराची कहाणी या कादंबरीच्या लेखकाचे नाव काय आहे? ग. प्र. प्रधान. साता उत्तराची कहाणी ग. प्र. प्रधान. युद्धपर्व हा कथासंग्रह कोणाचा आहे? राजेंद्र बनहट्टी. युद्धपर्व राजेंद्र बनहट्टी. कादंबरी आणि कादंबरीकार हारण रंगनाथ पठारे. एका श्वासाचे अंतर अंबिका सरकार. पानगळ सदा करारे. झाकोळ मनोहर शहाणे. कार्ल मार्क्स चरित्र व शिकवण वि. म. भुसकुटे. अब्राहम लिंकन वा. त्र्य. आपटे. डॉक्टर केतकर द. न. गोखले. यशवंतराव होळकर न. र. फाटक. पूर्ण विधान बरोबर आहे, तर वाचून घेऊ. नोम चॉम्स्कीने भाषिक प्रयोग व भाषिक क्षमता यात केलेला भेद सोस्यूरच्या वर्तन व्यवस्था या भेदाशी तंतोतंत जुळत नसला तरी सोस्यूरने केलेला भेद चॉम्स्की पायाभूत मानतो. हे पूर्ण विधान बरोबर आहे. 37 उत्तर आहे सी. सागर, सायर, माता, माया, प्रसादान, प्रसायदान हे य श्रुतीचं उदाहरण आहे. घात, घावो, चेतनाचेओ, पाद, पावो हे व श्रुतीची भाषिक प्रक्रिया आहे. अजगर, अर, आर, युक्त आर, जुक आर, जुआरी हे स्वर संक्षेप झालेला आहे. आणि प्रतिज्ञा, पैजा, पैज, चतुष्क, चौक, चौक, चतुर्थ, चौथ, चौथ हे संयुक्त स्वर आहेत. आता अलीकडे देखील प्रमाणे या शब्दांना व्याकरणात काय म्हणतात? शब्दयुगी अव्यय म्हणतात.
दररोज संध्याकाळी मी व्यायामशाळेत जातो या वाक्यातील संध्याकाळी व व्यायामशाळेत यांची विभक्ती व कारकार्थ सांगायचा आहे. सप्तमी अधिकरण. तू घरी जायचे होतेस या वाक्यातील प्रयोग कोणता? कर्तभाव संकर. तू घरी जायचे होतेस कर्तभाव संकर. मी दररोज जेवताना वरण भात खातो आणि जेवल्यावर नियमाने फळे खातो या वाक्याचा प्रकार कोणता आहे? संयुक्त वाक्य. आणि याच्या द्वारा ते संयुक्त वाक्य झाले. आडनाव, अदपाव, अवदसा, भर दिवसा या शब्दांचा प्रकार कोणता? उपसर्ग घटित शब्द. आड, अद, अव, भर हे उपसर्ग घट आहेत. मानसिक, शालीन, चोरी, पितळी हे शब्द कोणत्या वर्गातील आहेत? तद्धित. जोडा लावायच्या. गृहदान, नका, घारपुरे, बंड, मीना वांगीकर, फेरा, मृणालिनी गडकरी आणि पतंगाची दोरी अनंत काणेकर. कोणते लेखन भाषांतरित नाही? वाट चुकली, बाकी एक झुंज वाऱ्याशी, एन वसंतात अर्ध्या रात्री आणि गोची हे भाषांतरित आहेत. अमृता प्रीतम यांच्या पिंजड या पिंजडचा श्रीज जोशी यांनी केलेला मराठी अनुवाद कोणता? पुरोची कहाणी पिंजड. वृत्तांत लेखनातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? वक्त्याचे प्रतिपादन. जाहिराती कशामुळे परिणामकारक होतात? जाहिरात करणाऱ्या व्यक्तीची प्रसिद्धी क्षमता. पत्रलेखन कशामुळे यशस्वी होते? पत्रलेखनाचा मतितार्थ. आणि लेखन नियामक विषयानुसार पहिला बरोबर आहे. आपण लागलीच दुसरा पेपर कंप्लीट करून घेऊ, म्हणजेच पेपर क्रमांक 3. जेयासी परमेश्वर भक्तीची चाड, ते एक तू ही कथा अमरगोड, ते या काहीची नाही अवघड जन्म मरणाचे, अशी कृष्ण कथा वाचनाची फलश्रुती कोणी सांगितली आहे? नरेंद्र यांनी सांगितली आहे. भाषा किंवा मराठी परी उपनिषदाचीच रहाटी असं कोण म्हणाले? मुकुंदराज. मनियेला स्वप्नी गुरुचा उपदेश, धरिला विश्वास दृढ नामी, यावरी या जाली कवित्वाची स्फूर्ती, पाय धरिले चिती विठोबाचे. तुकाराम अशी यांची अभंग रचना आहे. नसता कवीचा व्यापार, तरी कैंच्या असता जगद्वार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी. रामदास. श्रीमंत बाजीराव प्रभूंचे पुण्य आगळे दिसे, जीवनी लवनापरी परस्पर शत्रू विराली कसे. कोणाची वाट. दळणासारखे खिरे रगडले, रडती रडणारी. सगनभाव. जोडा लावायचे. उत्तर बी आहे. सांदणवेल, बोरकर, संहिता, विंदा करंदीकर, पाणकोळी, मनमोहन, एच.एल. यवन आणि अवधूत परळकर यांचा लेखसंग्रह कोणता आहे? अवाक्षर. अवधूत परळकर अवाक्षर. टोपण नावे आणि लेखक यांचे जोडा जोडायचे आहेत. अंतर्भेदी आहेत नर फाटक. अंतर्भेदी नर फाटक. कृष्णदेव पायल, लक्ष्मणराव सरदेसाई. चकोर, पुरुषोत्तम मंगेश लाड आणि वैशाख रवी सरदेशमुख. साहित्य कृती कलाक्रमानुसार विधवा कुमारी, पोपटपंची, शिव एरंडाचे गुऱ्हाळ. गतिशील जीवनमूल्यांचा स्वीकार आणि समाजवादी विचारसरणीचा प्रभाव असणारी विवा हडप यांची कादंबरी कोणती? वादळ. विवा हडप वादळ. बंडखोर कुमारी, गुंतागुंत, बनावट बायको ही नाटके कोणी लिहिली आहेत? मा. कृ. शिंदे यांनी लिहिली आहेत. भाषा हे केवळ संप्रेषणाचे किंवा विचार करण्याचे माध्यम नसते. भाषाच विचाराचे स्वरूप पूर्वनिश्चित करते. हा माणसाच्या विचाराच्या भाषाधीनतेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? एडवर्ड सप्पीर यांनी तो मांडलेला आहे. इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज व डच भाषकांच्या व्यापारी वसाहतींमधून निर्माण झालेल्या संकरित वाणींना काय म्हणतात? पिजिन भाषा म्हणतात. स्थिर भाषा, व्याकरण वगैरे गोष्टी या कल्पित आहेत.
वेगवेगळ्या वाणी या खऱ्या, प्रत्येक भाषा वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या लोकांशी बोलताना स्वतःची वाणी त्यांना साजेल अशी करतो. ही भूमिका कोणाची आहे? रॉबर्ट लापेज. एक्सपर्ट, अपरोक्ष, आजन्म, अवजड हे शब्द कोणत्या अर्थप्रक्रियेचे उदाहरण आहेत? अर्थभ्रंश. पुढीलपैकी कोणते तत्व स्वनेम निश्चितीसाठी उपयुक्त नाही? समानार्थकता हे स्वनेम निश्चितीचं तत्व नाही आहे. प्रतिभेचे स्वाभाविक कार्य संज्ञेच्या 2 किंवा अधिक रूपांची युती घडविणे हे असते. जीवन व्यवहाराला आवश्यक असणाऱ्या बोधनेच्या प्रक्रियेत हे कार्य बद्ध प्रतिभा करते. संपूर्ण विधान बरोबर. वैदर्भी, गोडी, पांचाली या 3 रीतीत लाटे या 4थ्या रीतीची भर कोणी घातलेली आहे? विश्वनाथ यांनी लाटे या 4थ्या रीतीची भर घातली. संस्कृत ग्रंथकारांनी केलेले काव्याचे वर्गीकरण वर्टिकल म्हणजे उभे व पाश्चात्यांचे आडवे म्हणजे हॉरिझॉन्टल आहे. संपूर्ण विधान बरोबर. रस्ते फुलून गेले होते, तिची कळी उमलली होती, गंगा यमुना आल्या या वाक्य प्रयोगातून कोणता अर्थ व्यक्त होतोय? लक्षार्थ. शब्द जेव्हा आपला मूळ अर्थ सोडून देतो तेथे ती जहल लक्षणा आणि आपला अर्थ न सोडता जेथे दुसरा अर्थ व्यक्त होतो ती अजल लक्षणा. संपूर्ण बरोबर. साहित्य आणि समाज जीवन हा मार्क्सवादी भूमिकेतून मराठी साहित्याची समीक्षा करणारा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? लालजी पेंडसे यांनी तो लिहिलेला आहे. पहिलं सूत्र आहे संज्ञा मीमांसा एडमंड हुसेन. साहित्यगत आदिबंध नॉर्थऑफ फ्राय. वाचक प्रतिसाद सिद्धांत वोल्फगँग आयझर आणि विरचनावाद जॅक झेरिडा. शैली म्हणजे केवळ भाषा सरणी हे समीकरण आपण टाकून द्यायला पाहिजे हा विचार कोणी मांडला? अशोक केळकर. सर्जनशील लेखनाचा नाट्य हा सर्वोत्तम आणि सर्वात शाश्वत आविष्कार आहे ही भूमिका कोणाची आहे? टी.एस. इलियट यांची. फाईन आर्ट्स याला प्रतिशब्द म्हणून ललित कला हा शब्द मराठीत पहिल्यांदा कोणी वापरला? श्री कृ कोल्हटकर. कथा आणि कादंबरी या साहित्य प्रकारांचे वेगळेपण निश्चित करणारे वैशिष्ट्य कोणते? जीवन दर्शनाची व्याप्ती. 29 सी. नाट्यविमर्श के. नारायण काळे. मराठी नाटक आणि रंगभूमी वा. ल. कुलकर्णी. विदूषक गो. के. भट. आणि नट, नाटक आणि नाटककार वसंत शांताराम देसाई. कादंबरी व नाटक या साहित्य प्रकारातील मूलभूत भेद कोणता? साहित्य प्रकाराच्या आस्वादातील सक्षमता. लेखक लिहितो आणि त्या लेखनाला वर्गीकरण व्यवस्थापन यामुळे विशिष्ट साहित्य प्रकाराचे नामाभिधान प्राप्त होते. साहित्य प्रकारांचे वेगळेपण मनाशी निश्चित करून लेखक लिहित नसतो याकडे दुर्लक्ष होता कामा नये. संपूर्ण विधान चुकेल. संस्कृतीची कोणकोणती अंगे साहित्यातून अविभाज्यपणे प्रकटत असतात? तत्वविचार, मूल्यव्यवस्था, परंपरा व रीतिरिवाज आणि समाजस्थिती. समर्थ संप्रदायाचे कार्य कोणते? संघटना तत्वाच्या आधारे महाराष्ट्र धर्माची प्रस्थापना करणे. मुलीसाठी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची चळवळ कोणी केली? रमाबाई रानडे. बहुजन समाजाच्या प्रगतीच्या संदर्भात कोणता पवित्रा सर्वात परिणामकारक ठरला? ब्राह्मणी वर्चस्वाचे उच्चाटन. 19व्या शतकातील स्त्रियांच्या दुःखस्थिती निवारणाला पाठिंबा देणारी चित्रणे मराठी कादंबरीतून तर विरोध करणारी चित्रणे पाश्चात्य साहित्याच्या अनुकरणाने प्रहसनातून आलेली आढळतात. संपूर्ण विधान बरोबर आहे. प्रकाशन व्यवहाराद्वारे पुढीलपैकी कोणता परिणाम साधला जात नाही? साहित्य, समाज, संस्कृती यातील परस्पर संबंधाच्या अभ्यासास चालना मिळते. सृजन, निर्मिती, प्रसारण आणि स्वीकरण या साहित्याच्या 4 अवस्थांच्या आधारे अनुक्रमे लेखक, प्रकाशक, समीक्षक व वाचक
यांची मिळून एक वाङ्मयीन व्यवस्था कोणी रचली आहे? प्रिसिला क्लार्क यांनी ती रचली आहे. सुवर्ण मालिनी जनार्दन सखाराम शास्त्री आणि दामोदर बापूजी नाईक. चंपकमाला अण्णा मार्तंड जोशी आणि विनायक परशुराम बाबरे. मनोरंजक भद्रायुग कीर्ती मालिनी गो वी कानेटकर आणि विलासिनी रामचंद्र आबाजी राजे. पुढील विचार कोणाचे आहेत? जमिनीवर मुलांबाळांसह राबणारा एक, तर तिच्यावरचा लोण्याचा गोळा संबंध गिळून उरलेल्या ताकासाठी देखील हेवादेवा करणारा भांडवलदार शेतकऱ्याच्या छातीवर कायमचा बसलेला असतो. वी रा शिंदे यांचं मत आहे. अर्थशून्य ब्राह्मण विद्या या लेखामधून अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतरावर भर देणाऱ्या ब्राह्मण वर्गावर कुणी टीका केली? लोकहितवादी. वैचारिक वाङ्मयाचा गाभा कोणता आहे? विचारांची मंडन खंडनपर मांडणी. स्वातंत्र्यपूर्व काळातील वैचारिक वाङ्मयाचे सर्वात महत्त्वाचे प्रतिपादन कोणते? विषमतेचे उच्चाटन आणि समाजची निर्मिती. याचा जोडा लावा आहे उत्तर सी. संदर्भ ग्रेस, लोकानुकंपा योगेंद्र मेश्राम. केल्याने भाषांतर विद्यासागर महाजन आणि पूर्वा दिनकर साखळीकर. अनियतकालिकांच्या चळवळी मागील कारण कोणते होते? तत्कालीन प्रतिष्ठित नियतकालिकांपासून वंचित राहिलेल्या गुणवत्तापूर्ण लेखनाच्या प्रसिद्धीस अस्मिता संपन्न माध्यम उपलब्ध करून देणे. कालक्रमानुसार लावायचे. प्रतिभा, अभिरुची, हंस आणि नवभारत. हे संपूर्ण विधान बरोबर वाचून देऊ. साहित्य संस्थांच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांमागे संस्थांचे पाठबळ असूनही स्वतंत्ररित्या प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांची वाङ्मयीन कामगिरी अधिक परिणामकारक ठरली आहे. न्हाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे, पृथ्वीचे सूर्याला म्हणणे आहे. नीतिमूल्यांची गीता असा गौरव कोणत्या साहित्यकृतीला केला जातो? श्यामची आई, नीतिमूल्यांची गीता. याचे उत्तर पहिलंच आहे. सखाराम भाऊजी स्मृतिचित्रे, मणिमल्ल, वज्राघात, जगनबुवा, कोसला आणि रामलाल एकच प्याला. समूह एका अर्थाने लोकगीतांची पुनर्निर्मितीच करीत असतो. हे विधान कोणाचे आहे? अशोक रानडे. खेड्याचे शहरीकरण होण्याच्या प्रक्रियेत लोकपरंपरेतील अनेक गोष्टी उपलब्ध होऊ लागल्या असून लोककलावंत यजमानासाठी त्याच्या सोयीनुसार आपल्या कलेचे संक्षिप्त रूप सादर करतो. पूर्वार्थ बरोबर आहे, उत्तर चूक. जोडा लावा. उत्तर आहे सी. भ्रांत संकल्पनावादी सांप्लियर आणि बेनियर. हेतुकथावादी बनहार्ट. अवशेषवादी जेम्स ए फॅरेडे आणि मानसशास्त्रीय एरिक फ्रॉम. लोकसाहित्याकडून काही गोष्टींचा अंगीकार केल्याने शिष्ट साहित्य समृद्ध होते. त्याचप्रमाणे शिष्ट साहित्यातील श्रेष्ठ ठरलेल्या मान्यताप्राप्त लोकप्रिय झालेल्या अक्षर कलाकृतींचा प्रभाव लोकसाहित्यावरही झालेला असतो. संपूर्ण विधान बरोबर आहे. गौर खेळायाला गेली, गौर खेळून घरी आली. तर हे आहे सासुरवाशिनीची असह्यता दर्शवण्यात आलेली आहे. वसाहत काळात जीवनात आणि साहित्यात पाश्चात्य संस्कृतीजन्य दृष्टिकोन घेतला गेला आणि पाश्चात्य संवेदनशीलता उचलून भारतीय संवेदनशीलता हाकलून लावण्याची धडपड सुरू झाली. संपूर्ण विधान बरोबर. भारत एक आणि अखंड आहे. भारतीय प्रजा अनेक भाषा बोलत असेल तर सर्वांचे हृदय एक आहे. हे विधान कोणाचं आहे? सरोजिनी नायडू यांचं. तौनिक साहित्याभ्यास म्हणजे साधर्म्य, वैधर्म्य, प्रभाव या 4 अंगांनी साहित्याचा घेतलेला शोध. अनुसरण हा प्रभावाचाच प्रमुख परिपाक असला
तरी कधीकधी द्विरुद्ध प्रक्रिया म्हणजे प्रतिद्वंद्विता हे देखील त्याचेच एक रूप असते. कठोर चिकित्सा, विरुद्ध दिशेचा केलेला पुरस्कार, तद्व्यातर्तक तत्व आधारित केलेली निर्मिती, खंडन, विडंबन या गोष्टींचा समावेश प्रतिद्वंद्वतेत करता येईल. जोडा लावायचा पहिलं चित्र आहे. कंपॅरेटिव्ह लिटरेचर, हेनरी गिफर्ड. कंपॅरिझन ऑफ लिटरेचर, ऑस्कर जे कॅम्पेन. कंपॅरेटिव्ह लिटररी स्टडीज, एस फ्रावर. आणि द आयडिया ऑफ कंपॅरेटिव्ह लिटरेचर, CL रेन. स्त्रीवादी संकल्पना ही कोणत्या तरी एका तत्वावर वा एकसत्वावर आधारलेली नाही. स्त्रीवादात अनेक तत्वे, संकल्पना, दृष्टिकोन व तत्वपद्धती यांचा अंतर्भाव झालेला आहे. संपूर्ण विधान बरोबर आहे. कालानुक्रमे लावायचं आहे. रूम ऑफ वन्स ओन हे सगळ्यात पहिले आले, मग द सेकंड सेक्स, मग सेक्शुअल पॉलिटिक्स आणि मग लिटरेचर ऑफ देअर ओन. तर जोड्या लावा. पहिलं सूत्र, द फिमेल युनक, जर्मनी ब्रियर. सेक्शुअल टेक्शुअल पॉलिटिक्स, टॉरिन मॉय. द मॅड वुमन इन द एंटिक, सॅन्ड्रा गिबर्ट आणि सुझर गुबर. आणि टुवर्ड्स अ फेमिनिस्ट पोएटिक्स, एलन शेवलकर. माझी कहाणी कोणी लिहिली आहे? पार्वतीबाई पटवर्धन. पुढीलपैकी कोणते नाटक स्त्री नाटककाराचे नाही? ओघळलेले मोती. रा. बोराडे यांची कविता नाही आहे. पाझर. बाकी राहत पाळणं, सावट निराखून रा. बोराडेच आहे. झडाझडती, झडाझडती या कादंबरीत धरणग्रस्तांचे प्रश्न विस्तारपूर्वक चित्रित झाले आहेत. तथापि हे सर्व प्रश्न विषयावर आधी प्रकाशित झालेल्या सर्व कादंबऱ्यातही प्रकाशित झालेले आहेत. चित्रित झालेले आहे ते चुकीचं आहे. मळ्याची माती, आनंद यादव. वानवळा, रा. बोराडे. काळी आई, व्यंकटेश माडगुळकर. मंधान, व्यंकट पाटील. वारकरी साहित्य संकल्पनेला जन्म देणारी ग्रामीण कादंबरी असा उल्लेख कोणत्या कादंबरीबाबत केला जातो? पळद्रे पाण्या. 1950 दशकात वास्तवाचे यथातथ्य चित्रण करतानाच त्यामधील विरोधाला घटकांच्या विनोद निर्मितीसाठी उपयोग करून घेणारा ग्रामीण कथाकार शंकर पाटील. वेठबिगारी नाकारणारे, बंडखोर प्रवृत्तीचे, न्यायासाठी लढे उभारणारे, बंधमुक्त समाजाचे स्वप्न पाहणारे नायक कुणी रंगवले? भीमराव शिरवाळे. इथे जन्मलो नसतो तर बरं झालं असतं. शूद्र अतिशूद्र झालो नसतो. अनंत अपमान सहन करावे लागले नसते. हे सर्व पंक्ती बाबुराव बागुल यांच्या आहेत. साहित्यकृती कालक्रमानुसार. जटायू, गावचा पिलोपाल गुरुजी, रत्ना आणि युगंधर. शरण, को सुरडकर. प्रतिबिंब, रा. क्षीरसागर. कायर, अरुण कुमार इंगळे आणि मीठ, दिलीप ढोणे. आणि शेवटचा सन्मार्गबोधक निरश्रित समाज नावाची संस्था ही सन फागू बनसोडे यांनी सुरू केली आहे. इथे आपण दोन्ही प्रश्नपत्रिका पूर्ण केल्या आहेत. धन्यवाद.